ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचं आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की काल आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की फॉर्मची तपासणी सुरू झाली आहे। 19 मिनिटांचा व्हिडिओ होता, तो पूर्ण तुम्ही पाहिला देखील असेल। परंतु जर तुमच्या काय अडचणी आहेत, त्याचबरोबर तुम्हाला ज्या भाषेत समजेल अशा सोप्या भाषेत सांगतो की नेमकं कोणते फॉर्म तपासले जाणार आहेत, कोणाला पैसे येणार आहेत आणि कोणते फॉर्म बाद होणार आहेत आणि तुम्हाला पैसे येणार का नाही, हे सर्व मी आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लक्षपूर्वक व्हिडिओ ऐकायचा आहे, छोटासा व्हिडिओ असणार आहे व खूप महत्त्वाचा असणार आहे। जर व्हिडिओ पाहिला नाही तर तुम्हाला समजणार नाही पुढचा हप्ता येणार आहे का नाही आणि काय नवीन तुम्हाला काम करायचे आहे ते देखील सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, व्हिडिओ पूर्ण पहा। तर पहा, आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले होते काल की 19 मिनिटाचे त्यांनी पत्रकार परिषद दिली होती, त्यात स्पष्ट केले होते की मंत्रिमंडळात नवे निर्णय पास झाले आहेत आणि फॉर्मची तपासणी सुरू देखील केली आहे। तर कोणत्या फॉर्मची तपासणी त्यांनी सुरू केली आहे ते आता पाहू आपण। तर बघा, जर कोणी काही तक्रार केली असेल तर त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी त्यांनी एक पाऊल उचललं आहे किंवा ज्यांची तक्रार असेल त्यांचे फॉर्म जे आहेत ते तपासले जाणार आहेत। त्याचबरोबर काही महिला अशा आहेत ज्यांनी तक्रार केली आहे किंवा सूचना केली आहे की आम्हाला आता सरकारी नोकरी लागली आहे किंवा आमचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त झालेले आहे, त्यामुळे आम्हाला आता योजनेचा लाभ नको आहे, म्हणून आमची योजना कॅन्सल करा, असे काही जणांचे रिक्वेस्ट आले आहेत, विनंती आली आहेत, त्यांनी काल सांगितलं। त्यामुळे त्यांचे फॉर्म आम्ही रिजेक्ट करणार आहोत, त्यांना योजनेचा लाभ देणार नाही, कारण की त्यांनी तसं सांगितलं आहे की आम्हाला लाभ नको आहे म्हणून। त्याचबरोबर काही जण असे आहेत की त्यांनी 4-4, 5-5 अकाउंट उघडले आहेत लाडक्या बहीण योजनेच्या नावावर किंवा 2 अकाउंट आहेत 2 बँकेत आणि दोन्ही बँकेत पैसे येत आहेत, असे जे आहेत त्यांना देखील पैसे येणार नाही, त्यांचे देखील फॉर्म तपासले जाणार आहेत जर तसं आढळलं तर। त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे की जर कोणाच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर त्यांचे देखील फॉर्म कॅन्सल होणार आहे। जर तुमच्या नावावर ट्रॅक्टर सोडून जर कुठले 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही। आणि त्याचबरोबर ज्या महिलांचे आधार कार्डवर एक नाव व तिथं अर्जवर एक नाव आहे त्यामुळे त्यांना पैसे आले नाहीत किंवा ज्या महिलांना आणखी पैसे आले नाहीत त्याची कारणं देखील पुढे आली आहेत आणि त्यांचे देखील निवारण होणार आहे, त्यामुळे त्यांना पुढचा हप्ता ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस आधीचे देखील हप्ते भेटणार आहेत। कारण की काय चुका झाल्या आहेत, महिलांच्या आधार कार्डवर एक नाव, फॉर्ममध्ये एक नाव, स्पेलिंग मिस्टेक झाली आहे नाव लिहिताना, तर ते देखील दुरुस्ती होणार आहे। म्हणजे जे खरंच योजनेसाठी पात्र आहेत किंवा ज्यांना खरं योजनेचा लाभ भेटायला पाहिजे फक्त त्यांनाच योजनेचा लाभ भेटणार आहे व जे 2 नंबर करत आहेत किंवा योजनेचा दुरुपयोग करत आहेत त्यांना आता 1 रुपया येणार नाही। आणि त्याचबरोबर त्यांचे पैसे वसूल केले जातील का, तर तसं काय बातमी समोर आली नाही, त्यांना आलेले पैसे आले, इथून पुढे येणार नाहीत। आणि 2 चाकी वाहन असेल तर पैसे भेटणार आहेत, परंतु 4 चाकी असेल तर 1 रुपया भेटणार नाही। आणि तुम्हाला सांगितलंच असेल मी आता कोणत्या योजनेत राहणार आहेत महिला आणि कोणत्या योजनेतून बाहेर निघणार आहेत। जर तुमच्या आणखी काय अडचणी असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व बातम्या सर्वप्रथम पाहायला भेटतील लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या। म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत। जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत, मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत, काही यवतमाळमधून आलेले आहेत, काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत, काही वर्ध्यामधून आलेले आहेत। तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या 5 बाबींवर चौकशी किंवा एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत।